आजही जातीच्या नावानं हिनवलं जातं हो. सरन्यायाधीशाला. बिलकुल. आजही सरन्यायाधीशावर या देशात चप्पल फेकून मारली, बूट फेकून मारला जातो, हो. त्याला काहीच होत नाही. आणि सरन्यायाधीश तरी कोण आहेत भूषण गवई की जे त्याला माफ करतात? तुम्हाला कोणी अधिकार दिला माफ करण्याचा? तुम्ही व्यक्ती नाहीत, तुम्ही देशाचे सरन्यायाधीश आहात. त्या पदाचा अपमान झालाय, तुम्ही का त्याला माफ केलंय? आजही या देशात होत नाही. जी. हिंमत झाली असती का दुसऱ्या जातीचा जर सरन्यायाधीश असता टाकण्याची? आजही ते होतंय. SC ST ला जे आरक्षण मिळायला पाहिजे तेही मिळत नाही. ST ST चा जो फंड पाहिजे तोही येत नाहीये. तुमच्या बार्टीला जो निधी पाहिजे हो. तोही मिळत नाही. तो तर वैयक्तिक झाला आता. महाज्योती, बार्टी, सारथी जी. हे सगळे चॉकलेट आहेत. 2,000 कोटी दिले, 3,000 कोटी दिले, 5,000 कोटी दिले, गेले कुठे? मिळाले कुणाला? 1935च्या कायद्यानुसार जेव्हा गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते, या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल, बिलकुल, पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. अतिशय महत्वाचं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे OBC जे नाव आहे ना, हे टोपण नाव आहे. अच्छा. याला मूळ नाव आहे SCBC, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड. अच्छा. याला टोपण नाव OBC का दिलं? अदर बॅकवर्ड क्लासेस. कुणाच्या अदर? SC STच्या अदर. ते शेड्यूल आहे, हे क्लासेस आहे. हा CS कास्ट आहे, तो C क्लास आहे. हे आपण समजून घेतलं बिलकुल. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, माणसानं माणसावर रीत करावी, माणसानं माणसावर प्रीत करावी, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. यासाठी ही आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये झालेली आहे. मराठा ही जात आहे का हा प्रश्न उपस्थित झाला होता. जी. मुळात मराठा ही जात नाही. बरं. कारण आजही आपण जर जुनं रेकॉर्ड सगळं बघितलं तर मराठा मांग, मराठा तेली, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा कुणबी, मराठा चर्मकार असेच सगळे दिसतं. अच्छा. राष्ट्रगीतामध्ये शब्द आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. तो जातीसाठी नाही. अच्छा. किंवा ज्ञानेश्वराच्या एका ओवीमध्ये सुद्धा आहे, माझी मराठाची बोल कौतुके, तो शब्द सुद्धा जातीसाठी नाही. म्हणून हे सगळे शेती करणारे कुणबी आहेत. अच्छा. आणि निजामाचा रेकॉर्ड आजही त्या गॅजेटियरमध्ये काही नाही आहे. फक्त एवढे टक्के कुणबी, एवढे टक्के मराठा, एवढे टक्के माळी, एवढे टक्के आमके, एवढंच आहे. अच्छा. ते हेच आहेत असं सांगता येत नाही. ही सगळी सरकार जे करते ना, हे धुळफेक करते. सध्या हे बुमरँग चालू आहे फक्त. अच्छा. हा, काही त्याच्यामध्ये काही नाही आहे. कुणाला काही मिळणार नाही, कोणाच्या ताटातलं जाणार नाही आणि कोणाच्या ताटात काही मिळणार पण नाही. हा, यांचं फक्त असं दाखवणं चाललंय की आम्ही OBCचे तारणहार आहोत आणि आता तुमचे मराठे सगळं काढून देणार आहे आणि आम्ही वाचवणार आहोत. हे जे भुजबळांपासून हाकेंपर्यंत. आणि इकडे बी जे म्हणतात ना आम्हाला सगळं मिळालं, ते बी भ्रमाचा भोपळाच आहे. आरक्षण ही गरिबी हटाव योजना नाही. अच्छा. आरक्षण ही रोजगार हमी योजना सुद्धा नाही. आरक्षण हे जेवण सुद्धा नाही. आरक्षण हा उपचार आहे. नोकरी देण्याचं काम सरकारचं आहे. आयोगाचं काम एवढंच आहे, पात्र आहेत की नाही सांगायचं काम आहे. जे पात्र असतील त्यांना सरकारनं त्याच्यात समाविष्ट केले पाहिजेत. जे नाहीत त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे किंवा ती यादी त्यांनी अपडेट केली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असताना या देशात आरक्षणाच्या नावाखाली फक्त बुमरँग चालू आहे. जे लागू केलेलं SC STचं OBCचं आरक्षण आहे ते पण भेटत नाहीये. बाबासाहेब म्हणाले होते की या देशात अशिक्षितांचा प्रॉब्लेमच नाहीये. बरोबर. या देशात सुशिक्षितांचा पढे लिखो नाही. हा, म्हणजे इकडे येऊन पुरोगामी विचार मांडायचे, इथे बुद्ध सांगायचे, फुले आंबेडकरांची विचारधारा सांगायची आणि घरी जाऊन मात्र आजही अनेक मुंज करायची. हो, आजही अनेक, म्हणजे हिंदू म्हणून किंवा बाकीच्या जातीतल्या म्हणून म्हणत नाही मी, आजही बौद्ध धर्मात असणारे अनेक लोकांच्या घरात देवारे आहेत. आजही सत्यनारायण आहेत, पूजा होत आहेत. अनेक माझे मित्र आहेत. बरोबर आहे. आजही ते बाहेर पडलेलं नाही. ही बौद्धिक गुलामगिरी आपल्या देशातली. ही बौद्धिक गुलामगिरी जेव्हा जोपर्यंत बाहेर पडत नाही, ज्या पद्धतीने होत नाही. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आहेत, किती लोकांना माहिती आहे? ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रध्वजाला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांच्या कार्यालयावर 52 वर्ष नागपूरला रेशीमबागला तिरंगा फडकला नाही, ते आज घर घर तिरंगा करून तिरंग्याचा अपमान करतायत. आणि तो तिरंगा नाही आहे, त्याच्यात 4 रंग आहेत. तुम्ही अपभ्रंश करताय लोकांचा. 4था रंग तुम्हाला सायलेंट का ठेवायचा आहे? अशोक चक्राचा रंग आहे, निळा आहे, का तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे? हे जाणीवपूर्वक चाललेलं या देशात. संविधान, लोकशाही धोक्यात आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे.
हे आरक्षण संपवण्यासाठीच पूर्ण देशभर हे जे चालू आहे ना, आरक्षण संपवण्यासाठीच सुरू आहे. मग महाराष्ट्रातलं वेगळं नाही, तिकडं पटेल असेल, गुज्जर असेल, जाट असेल, मराठा असेल, हे सगळं त्या पद्धतीने चालू आहे. कुठंतरी म्हणायचं बायफर्गेशन करायचं, SC मध्ये लावून जायचं, ST मध्ये लावून द्यायचं, एक म्हणजे फोडा आणि राज्य करा, अशा पद्धतीचं हे वातावरण तयार आहे. हे केवळ आरक्षण संपवण्यासाठीच नाही, त्यांना संविधान संपवायचं आहे. अच्छा, म्हणून या देशात परत एकदा जातनीय जनगणना होणं आवश्यक आहे. अतिशय महत्वाचं. दूध का दूध, पाणी का पाणी तेव्हाच होईल. जी, मी डायरेक्ट विषयावर येतो. होय सर. इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन. बिलकुल. ते एक प्रतिनिधित्व आहे. कलम 14 मध्ये समानतेचा अधिकार आहे जी, आणि कलम 15 आणि 16 मध्ये आरक्षण आहे. त्यानुसार 340, 341 आणि 342 नुसार आरक्षण दिलं गेलंय. का दिलं गेलं या देशात आरक्षण? समानतेचा अधिकार हा नियम आहे संविधानाचा, आणि 15 आणि 16 हा अपवाद आहे. अच्छा. पण तो अपवाद संविधानात का आला, याच्यावर पहिलं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं आपण समजून घेतलं पाहिजे. बिलकुल. या देशात वर्णव्यवस्था होती. या देशात 4 नाही 6 वर्ण होते. अच्छा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया. अच्छा, बिलकुल. वा. हा 6वा वर्ण. अतिशूद्र आणि स्त्रिया हा 6वा वर्ण आहे. या देशात जातीची उतरंड होती. जे या देशात माणसानं माणसाचं शोषण केलं होतं. इथं माणसं माणसासारखी वागली नव्हती. बिलकुल. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, माणसानं माणसावर रीत करावी, माणसानं माणसावर प्रीत करावी, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. यासाठी ही आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये झालेली आहे. त्याच्या पाठीमागे थोडं आपण जर गेलो तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर जे शिक्षण आणि समाज यावर जे भाष्य केलं होतं, पुढे राजश्री शाहू महाराजांनी 1902 साली आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची घोषणा केली होती. बिलकुल. आता त्या सविस्तर याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु तेच 1935च्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341 आणि 342 आदरणीय गुरुवर्य म्हणाले शेड्यूल ट्राईब केलं. पण मी असं म्हणेल की 340 कलम अगोदर आहे. जी, बिलकुल. 341 नंतर आहे, 342 नंतर आहे. जी. 1935च्या कायद्यानुसार जेव्हा गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते, या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल, बिलकुल, पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. अतिशय महत्वाचं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक मुद्दा बाबासाहेबाच्या संदर्भात सांगितला जातो की जेव्हा गोलमेज परिषदेला गांधी गेले, नेहरू गेले, बाबासाहेब गेले, रात्रीचे 3 वाजलेत, बाबासाहेबाच्या रूममधला लाईट सुरू आहे, बाकीचे झोपलेले आहेत. त्यावेळी तो मॅनेजर गेला आणि म्हटला, बाबासाहेब काही अडचण आहे का, तुम्ही का झोपला नाहीत? गांधी झोपले, नेहरू झोपले. ते म्हटले ते झोपतील कारण त्यांचा समाज जागा आहे. वा. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला जागावं लागणार आहे. मतभेद झाले, नेहरूंचे झाले, गांधींचे झाले, पुणे कराराशी झाले, किंवा हिंदू कोड बिलाच्या संदर्भात झाले, अनेक झाले, वैचारिक मतभेद होते. वैचारिक मतभेद हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी प्रत्यक्ष विषयावर येत असताना ही तरतूद झाली. 341 कलम, 342 कलम लिहिलं गेलं, 340 खाली ठेवलं गेलं, आणि बाबासाहेब म्हणाले हे ओबीसी जे नाव आहे ना, हे टोपण नाव आहे. अच्छा. याला मूळ नाव आहे SC-BC, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड. अच्छा. याला टोपण नाव ओबीसी का दिलं? अदर बॅकवर्ड क्लासेस. कुणाच्या अदर? SC-STच्या अदर. ते शेड्यूल आहे, हे क्लासेस आहे. हा CS कास्ट आहे, तो C क्लास आहे. हे आपण समजून घेतलं. बिलकुल. अदर बॅकवर्ड क्लासेस. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं की SC-STला आरक्षण दिलं गेलं, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे दिलं गेलं, पण OBCला आरक्षण देणं गरजेचं आहे. शेड्यूल जे SC-BCला आरक्षण देणं गरजेचं आहे. त्यासाठी आयोग नेमला पाहिजे, जे सर्वेक्षण केलं पाहिजे,
जे पात्र ठरतील त्यांना ओबीसी मध्ये घेतलं पाहिजे. बिलकुल. जे पात्र ठरणार नाहीत म्हणजे ती यादी तुम्ही अपडेट केली पाहिजे असं सांगितलं. त्यासाठी मग हिंदू कोड बिल असेल किंवा अजून काही 2-3 गोष्टी असतील किंवा 340 कलमाची अंमलबजावणी असेल. बिलकुल. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. जी. आणि म्हणून नेहरूंनी तेव्हा पुण्याचे खासदार काकासाहेब कालेलकर होय. यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग नेमला. त्या आयोगाचं नाव आहे कालेलकर आयोग. कालेलकर. कालेलकर आयोगानं जवळपास देशात 3,300 जाती आहेत त्याची यादी केली. जी. आणि राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आणि त्यांनी अगदी विसंगत आणि निगेटिव्ह अच्छा. अशी नकारात्मक भूमिका मांडली की अशा पद्धतीचं या देशात केलं जाऊ नये. कारण ते मुळात पुण्याचेच आणि कालेलकर होते. जी. त्यामुळे त्यांना ते नकोच होतं. म्हणून ते मोठं पत्र आपल्याकडे आहे. अच्छा. आणि राजेंद्र प्रसादांनी आणि मग ते बाजूला ठेवलं आणि ती अंमलबजावणी झाली नाही. त्यावेळेस ओबीसींना आरक्षण मिळालं नाही. जी. मग जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जसं गुरुवर्य म्हणाले त्या पद्धतीनं जे पत्र बाबासाहेबांनी लिहिलं होतं. अच्छा. पंजाबराव देशमुखांनी अगोदरपासूनच कारण मराठा ही जात आहे का हा प्रश्न उपस्थित झाला होता. जी. मुळात मराठा ही जात नाही. बरं. कारण आजही आपण जर जुनं रेकॉर्ड सगळं बघितलं तर मराठा मांग, मराठा तेली, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा कुणबी, मराठा चर्मकार असेच सगळे दिसतं. अच्छा. राष्ट्रगीतामध्ये शब्द आहे होय. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. मराठा. तो जातीसाठी नाही. अच्छा. किंवा ज्ञानेश्वराच्या एका ओवीमध्ये सुद्धा आहे माझी मराठाची बोल कौतुके. तो शब्द सुद्धा जातीसाठी नाही. म्हणून हे सगळे शेती करणारे कुणबी आहेत. अच्छा. हे सगळे ओबीसीच आहेत. परंतु त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण झालं पाहिजे. जी. ते जर त्या 22 क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांना त्याचा लाभ नोकऱ्यात आणि शिक्षणात दिला पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीची ती भूमिका होती. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी बी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. जी. त्या समितीनं 62ला समिती नेमली सर आणि 67ला त्यांनी अहवाल दिला 180 जातींचा. अच्छा. पहिले 183 जाती होत्या त्यातल्या 3 जाती वगळल्या. अच्छा. त्यातले माळी वगळले, तेली वगळले आणि मराठा वगळले. या 3 जाती घेतल्या नाही. जे कुणबी होते त्यांना घेऊन टाकलं, बाकीचे मात्र वगळून टाकले त्यांनी. अच्छा. मग 68मध्ये माळी आणि तेल्यांनी उठाव केला हो. आणि मग त्या 67च्या पण तोपर्यंत मराठ्याने काही उठाव वगैरे केला नाही का? केलाच नाही. अच्छा. मराठ्यांनी उठाव केला नाही. तो त्याचं- ताठा कायमच होता तोपर्यंत. नाही त्याचं कारण सांगतो. जी. त्याचे 2 कारण आहेत. अच्छा. ताईंनी सांगितलं तो मुद्दा अतिशय रास्त आहे कारण पंजाबराव देशमुखांच्या घरावर मोर्चा नेलाय. हे तेवढंच खरं आहे की आम्ही अच्छा. कुणबी होणार नाही, आम्हाला मागास व्हायचं नाही. ही वस्तुस्थिती आपण ते अज्ञान असेल जी. हे आपण लक्षात घेतलं होय, पाहिजे. होय. पण दुसरं कारण मराठवाड्यातल्या मराठ्यांवर अन्याय झालाय. अच्छा. त्याचं कारण आहे इथं निजामाचं राज्य होतं बरं. आणि मराठवाडा 1 वर्ष लेट स्वतंत्र झाला. हो, हो, हो. जेव्हा पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेबांनी जनजागृती केली तेव्हा हे निजामाच्या आधिपत्याखाली अच्छा. होते. आणि निजामाचं रेकॉर्ड आजही त्या गॅजेटियरमध्ये काही नाही आहे. अच्छा. फक्त एवढे टक्के कुणबी, एवढे टक्के मराठा, एवढे टक्के माळी, एवढे टक्के आमके, एवढंच आहे. अच्छा. ते हेच आहेत असं सांगता येत नाही. ही सगळी सरकार जे करते ना होय. हे धुळफेक करते. सध्या हे बुमरँग चालू आहे फक्त. अच्छा. हा काही त्याच्यामध्ये काही नाही आहे. कुणाला काही मिळणार नाही, कोणाच्या ताटातलं जाणार नाही अच्छा. आणि कोणाच्या ताटात काही मिळणार पण नाही. अच्छा. हा यांचं फक्त असं दाखवणं चाललंय की आम्ही ओबीसीचे तारणहार आहोत हो. आणि आता तुमचे मराठे सगळं काढून देणार आहे आणि आम्ही वाचवणार आहोत. हे जे अच्छा. भुजबळांपासून हाकेंपर्यंत. आणि इकडे बी जे म्हणतात ना आम्हाला सगळं हो. मिळालं ते बी भ्रमाचा भोपळाच आहे. म्हणजे असं अच्छा. काय नाही त्याच्यामध्ये कुठेच काही मिळालेलं नाही. हे आपण वा. लक्षात घेतलं हो. पाहिजे. हे फक्त मराठा, ओबीसी आणि अदर जातीवाद निर्माण करण्यासाठीचं हे पॉलिटिकल हे राजकारण आहे. म्हणजे मतांसाठी ध्रुवीकरण आहे. हा हे लक्षात घेतलं पाहिजे. जी. माळी आणि तेल्यांनी पुढाकार घेतला, उठाव केला, हो. एक GR काढला 67च्या अहवालानुसार त्यांना घेऊन टाकलं. बरं. 81 नंबर खाली ठेवून दिला. हो. 81, 82, 83 असं होतं. ते अच्छा. खालीच राहिलं. त्यानंतर मंडल आयोग आला या देशात. हो. मंडल आयोगानं बऱ्यापैकी सर्वेक्षण वरती केलं. महाराष्ट्रात मात्र जी यादी महाराष्ट्र सरकारनं दिली अच्छा. ती अपडेट केली आणि मंडल आयोग पुढे गेला. पण 1-2 गोष्टी मंडल आयोग आणि आर्थिक निकषावरचं आरक्षण
अच्छा. हे दोन गोष्टी देशात घडलेल्या होत्या. बर. आणि या विरोधात एक गट होता मंडल आयोगाला विरोध करणारा, होय. जो आज सत्तेत आहे. बरोबर आहे. त्यांनी मंडल आयोगाला विरोध केलाय. माझ्याकडे पुरावे आहेत. कोण कोण विरोध करत होतं, जे केंद्रात नाही, पण मला वाटतं सत्तेत- त्या काळामध्ये मंडल की कमंडल असं काही हा, गाजत होतं म्हणजे नाही का? हे केंद्रात जी. पण सत्तेत आहेत आणि हा. राज्यात पण सत्तेत होय. आहेत. त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला. आणि दुसरा एक वर्ग होता की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं गेलं होतं, जी. जे भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत बसत नाही. अच्छा. अशा दोन गोष्टी होत्या. सर मला एक थोडंसं जोडतो मी, म्हणजे मला एक सांगा क्लिअर, आता लाईव्ह सुरू आहे भारतामध्ये, ही जी आरक्षण प्रक्रिया आहे, मला म्हणायचं काय सामाजिक उपेक्षांच्या अशा लोकांना घेऊन आहे का काही आर्थिक निकषावर आहे? म्हणजे महत्त्वाचंच ना. आरक्षण ही गरिबी हटाव योजना नाही. अच्छा. आरक्षण ही रोजगार हमी योजना सुद्धा नाही. बर. आरक्षण हे जेवण सुद्धा नाही. आरक्षण हा उपचार आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आजारी पडलात ना, हो. तर उपचार करून तुमचा आजार बरा करण्यासाठीची ही वा. प्रक्रिया आहे. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हो हो हो. ते आपण जेवण समजायला लागलो आणि गरिबी श्रीमंतीत जर वाटायला लागलो, तर या देशात जातीच्या नावानं शोषण झालंय. हो, हो. सोशल जस्टिस नावाची गोष्ट असते ना, ती फार महत्वाची असते. आजही जातीच्या नावानं हिनवलं जातं हो. सरन्यायाधीशाला. बिलकुल. आजही सरन्यायाधीशावर या देशात चप्पल फेकून मारली, बूट फेकून मारला जातो. हो. त्याला काहीच होत नाही. आणि सरन्यायाधीश तरी कोण आहेत? भूषण गवई, की जे त्याला माफ करतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला माफ करण्याचा? तुम्ही व्यक्ती नाहीत, तुम्ही देशाचे सरन्यायाधीश आहात. त्या पदाचा अपमान झालाय. तुम्ही का त्याला माफ केलंय? आजही या देशात होत नाही. जी. हिंमत झाली असती का दुसऱ्या जातीचा जर सरन्यायाधीश असता टाकण्याची? बिलकुल. आजही ते होतंय. म्हणून त्या अँगलनं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे जी. की आजही या देशात जातीच्या नावाने हिनवलं जातंय. म्हणून आरक्षण हा उपचार आहे. नाही, मागचा प्रकार हे जातीचा विषय निघाला म्हणून मला वाटतं इथल्या प्रधानमंत्र्याला किंवा इथल्या राष्ट्रपतींनाही मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये येऊ दिलं नाही. हे प्रकार ते जातीच्या नावाखाली झालेत ना सर? हो, चालूच आहे ना, हे कंटिन्यू चालू आहे ना. हे होऊ देत नाही. राष्ट्रपतीला सुद्धा गाभाऱ्यात जाण्याचा अधिकार या देशात नाही. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आजही मग कुठला सोशल जस्टिस आहे? हा, मग हेच या देशात जे. होतंय. म्हणून बाबासाहेबांनी कुठला दूर बाईक घेऊ शकता तुम्ही, त्याला वरती ऑन करा. हा. माईक. त्या कार्यक्रमाला हो, त्या संसदेच्या उद्घाटनाच्या हा. प्रोग्रामला. जी. खूप महत्वाचा म्हणजे विषय. तोही मुद्दा आहे ह्याच्यात. म्हणजे संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते होत नाही का? त्या दलित आहेत म्हणून, त्या आदिवासी आहेत म्हणून, महिला आहेत म्हणून. तिन्ही प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजेत. बरोबर. आणि तिकडे राम मंदिर, आता ठीक आहे ना, तुम्ही जाऊन तिथं बसताय, तिथे राष्ट्रपतीला प्रवेश नाही आहे राम मंदिराच्या तिथल्या प्राणप्रतिष्ठेसाठी. अच्छा. त्या तर हिंदू आहेत ना, हिंदू आहेत. जे आपल्या राष्ट्रपती आहेत ते हिंदू आहेत, आदिवासी असल्या तरी. होय. तरी त्यांना तिथे प्रवेश नाही. आजही या देशात घडतं. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं. मंडल आयोगाला इंदिरा साहनी हो. या सुप्रीम कोर्टातल्या वकील होत्या. त्यांनी जनहित याचिका दाखल केली. त्याच्या अगोदर केशवानंद भारती खटला खूप मोठा चालला. ज्या वकील, काय नाव त्यांचं, विसरलो मी त्यांचं नाव. सर रोज 12 तास ते बोलत होते, 32 दिवस. पापडी पालखीवाला वकील. हां ना पालखीवाला. अच्छा. आणि 13 जजचं ते हे होतं, घटनापीठ होतं. जी. हां, आणि त्याच्यानुसार मग बऱ्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या होत्या. आणि त्यानंतर दुसरं जे घटनापीठ बसलं या देशात, ते इंदिरा साहनी वर्ष भारत सरकार. जी. ते 9 जजेसचं होतं. आणि मग त्यांनी 340 कलमानुसार काय केलं पाहिजे अच्छा. हे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आरक्षण हा अपवाद आहे आणि कलम 14 हा नियम आहे. जी. म्हणून अपवादापेक्षा, आपल्या नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. म्हणून तुम्ही 50% मर्यादा ओलांडू नये, ओलांडू नका. जी. हे सांगितलं. SC/STचा अधिकार आहे, ते घटनात्मक आरक्षण आहे. ते तुम्ही त्यांच्या लोकसंख्येच्या 100% प्रमाणातच दिलं पाहिजे. जी. पण ओबीसीचं आरक्षण तुम्ही लोकसंख्येच्या 50% दिलं पाहिजे. हो. म्हणून 54% ओबीसी या देशात आहेत, हो, तरी. असं गृहीत धरलं गेलं. आणि 27% आरक्षण या देशात दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या आरक्षणाची हे झाली. आणि जेव्हा ही 27%ची यादी तुमच्याकडे अपडेट होईल, त्याच्यात मध्ये सुद्धा मग बायफर्केशन केलं गेलं. भटके विजयन कडे केलं त्या हो, पद्धतीनं. हो. आणि जेव्हा तुम्हाला या जाती काढायच्यात किंवा टाकायच्यात, तेव्हा तुम्ही त्या राज्यानं राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली पाहिजे. वा. आणि त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आणि मग जे 22 निकष आहेत आणि ट्रिपल टेस्ट आहे,
जी ट्रिपल टेस्ट सांगितलेली की 50% वर जाता कामा नये, ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असले पाहिजे, त्याचा इम्पेरिकल डेटा जी. तुम्ही त्या पद्धतीनं प्रूफनिशी सिद्ध केला पाहिजे आणि 22 निकषाच्या पैकी किमान 13 निकष तुम्ही जर पूर्ण करत असाल तर तुम्ही त्याला पात्र आहात. थोडक्यात अच्छा. मी शिक्षण घेतोय, मी पदवी घेतोय, उदाहरणार्थ मी BEd होतोय, MAd होतोय, नेट होतोय, सेट होतोय, ही डिग्री मला विद्यापीठ देत आहे. बरोबर. विद्यापीठानं मला पात्र ठरवलंय. नोकरी देण्याचं काम हे विद्यापीठाचं नाहीये, अच्छा. नोकरी देण्याचं काम सरकारचं आहे. आयोगाचं काम एवढंच आहे, पात्र आहेत की नाही सांगायचं काम आहे. हो. जे पात्र असतील जी. त्यांना सरकारनं त्याच्यात समाविष्ट केले पाहिजेत, जे नाहीत त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे नक्की. किंवा ती यादी त्यांनी अपडेट केली पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असताना या देशात आरक्षणाच्या नावाखाली फक्त बुमरॅंग चालू आहे. हो. जे लागू केलेलं SC STचं OBCचं आरक्षण आहे ते पण भेटत नाही आहे. कालच जे सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे गवळींची, त्याच्यामध्ये कुठलं आरक्षण वाढलंय, कसं वाढलंय, कुणाचं काढलंय, कुणाला दिलंय, आणि हे सुप्रीम कोर्टानं अगोदर सांगितलेलं आहे काय करायला पाहिजे. इथल्या निवडणूक आयुक्त जो आहे महाराष्ट्राचा, त्यानं अक्षम्य चूक करून गोंधळ करून ठेवलाय. अच्छा. याच्या पाठीमागचे यांचे हेतू प्रामाणिक नाहीत. कारण या देशात आज ज्या स्वायत्त संस्था आहेत, बिलकुल. त्या स्वायत्त संस्था या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तालावर नाचत आहेत. जी. ते जे म्हणतील त्या पद्धतीने चाललंय. निवडणूक आयोग असो, मी तर म्हणेल सुप्रीम कोर्टापासून सेशन कोर्टापर्यंत, हो. CBI असो, UGC पर्यंत सर, जी. हे सगळे त्या पद्धतीने चाललंय. म्हणून या गोष्टी या देशामध्ये होत आहेत. आता राहिला मराठा समाजाचा प्रश्न. जे कुणबी म्हणून विदर्भातले 99%, 98% गेले, जी. खानदेशमधले 98%, इकडे कोकणातले 98-99%, पश्चिम महाराष्ट्रातले 50 ते 60%. प्रश्न राहिला मराठवाड्यातला. मराठा म्हणून मराठवाडा जेव्हा विभाजित झाला, अच्छा, जेव्हा मराठवाडा हा प्रांत महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये आला, समाविष्ट झाला. काही MP मध्ये गेला, काही आताच्या छत्तीसगडमध्ये गेला, जी. काही कर्नाटकमध्ये गेला, काही राजस्थानमध्ये गेला, थोडा थोडा भाग. जे मराठा तिकडे मराठा म्हणून गेले ते आज OBCच्या यादीत आहेत. मराठा म्हणून, अच्छा, मराठा म्हणून, कुणबी म्हणून म्हणण्याची बी गरज नाही. बरं. मराठा म्हणून ते OBCच्या यादीत आहेत. मग इथल्या मराठ्यांचं काय म्हणणं आहे की बा ते तिकडे गेले म्हणून OBC OBC झाले. आम्ही मराठवाड्यात राहिलो म्हणून मग आम्ही OBC का होत नाही, अतिशय महत्वाचं. असा प्रश्न विचारला जातो. जी. हा, म्हणून या देशात 1931 पर्यंत जातनीय जनगणना झाली. 41ची झाली, पण ती पुढे तिचं स्पष्ट आलं नाही. 31च्या जनगणनेनुसार कोण किती टक्के आहे हे आजही त्या पद्धतीने सुरू आहे. अच्छा. म्हणून या देशात परत एकदा जातनीय जनगणना होणं आवश्यक आहे. अतिशय महत्वाचं. दूध का दूध, पाणी का पाणी तेव्हाच होईल. जी. काय झालंय, आतले आणि बाहेरचे झाले. जे बसमध्ये आत जाऊन बसलेत ना, ते म्हणते जागा नाही, आत नाही ते आत यायचं, घ्यायला तयार नाही. आत नाही यायचं. हा. जेव्हा ते उतरतात आणि दुसरे जाऊन बसतात, ते याला सांगतात आज जागा जी. नाहीये. हा, ते बाहेर आहेत म्हणून यांच्या बापाची एसटी नाही, त्यांच्या बापाची जी, नाहीये. जी. हा. पण हे असं या पद्धतीने चाललंय आणि सरकारला तेच करायचंय. OBC आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करायचा जी. की यांना काही द्यायचं नाही आणि त्यांचं काही काढायचं नाही आणि त्यांना जे द्यायला पाहिजे ते त्यांना द्यायचंच नाहीये. ते आरक्षणाची अंमलबजावणी बिंदू नामावलीनुसार या देशात होत नाही मॅडम, होत नाहीये. ते आरक्षण जेवढं पाहिजे 27% आता 31% 32% म्हणतात, तेही मिळत नाहीये. SC STला जे आरक्षण मिळायला पाहिजे तेही मिळत नाही. ST STचा जो फंड पाहिजे तोही येत नाहीये. तुमच्या बार्टीला जो निधी पाहिजे हो. तोही मिळत नाही. तो तर वैध झाला आता. महाज्योती, बार्टी, सारथी जी. हे सगळे चॉकलेट आहेत. 2,000 कोटी दिले, 3,000 कोटी दिले, 5,000 कोटी दिले, गेले कुठे, मिळाले कुणाला? कुणालाच मिळत नाही. ते उगा 2-4 लोकांना, त्यांच्या फायद्याच्या लोकांना मिळत राहतात. अशा पद्धतीनं गैरफायदा या देशात घेतला जातो आणि आरक्षणाच्या नावाखाली बाबासाहेबाचा जो व्यापक उद्देश होता, या देशात सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, समानता प्रस्थापित झाली पाहिजे आणि या देशात कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, या पद्धतीचं एक वातावरण, हेल्दी वातावरण तयार झालं पाहिजे. आणि ज्याला गरज आहे सामाजिक, शैक्षणिक आणि काही बाबतीत पॉलिटिकल सुद्धा, राजकीय सुद्धा, ती त्याला मिळाली पाहिजे. आणि पर्यायानं प्रश्न मग बेसिकली आर्थिक येतोच, शेवटी तोच आपला पाया असतो, त्या दृष्टीनेही मिळालं पाहिजे. आज 50%ची मर्यादा काल सुप्रीम कोर्ट म्हणतो ओलांडली नाही पाहिजे. बरोबर. EWS आरक्षणाने ओलांडली नाही, बिलकुल बाहेर गेलं ते. 5 जजेसने ते मान्य केलं नाही. जी. आणि आज 60% आरक्षण या देशात नाही.
मग ते कसं झालं? हो. याची उत्तरं सुप्रीम कोर्टात काय आहेत? सुप्रीम कोर्टाकडे आहेत का? अर्थात नाही. मग त्या पद्धतीनं करावं लागेल. कारण आज गडचिरोली सारखा जिल्हा आहे किंवा इकडे नंदुरबार सारखा जिल्हा आहे जी. जिथे एसटीची संख्या 50%च्या पुढे आहे, 50-55%. मग त्यांना तुम्ही 67% आरक्षण देणार आहात का? नाही करता येणार तसं. जी. तुम्हाला तिथलं आरक्षण वाढवावं लागणार आहे. कारण तिथं तुम्ही म्हटलं ना SC ST ला 100% द्यायचंय, मग तिथं त्या पद्धतीनं तो घोळ होतो. अतिशय महत्त्वाचं. म्हणून तुमच्याकडे तो इम्पेरिकल डेटा पाहिजे, चाचण्या जनगणनेनुसार आकडेवारी पाहिजे. म्हणजे 50%ची मर्यादा ओलांडण्याची गरज पण नाही. ज्याला गरज आहे त्याला आरक्षण पण मिळेल, त्याला त्याचा फायदा पण मिळेल आणि व्यवस्थित ही सिस्टीम चालवता येईल. जी. परंतु इच्छाशक्ती नाही. म्हणजे आज संविधान लोकशाही धोक्यात आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. जी. हे आरक्षण संपवण्यासाठीच पूर्ण देशभर हे जे चालू आहे ना, आरक्षण संपवण्यासाठीच सुरू आहे. मग महाराष्ट्रातलं वेगळं नाही, तिकडं पटेल असेल, गुज्जर असेल, जाट असेल, मराठा असेल, हे सगळं त्या पद्धतीने चालू आहे. कुठेतरी म्हणायचं बायफर्गेशन करायचं, SC SC मध्ये लावून जायचं, ST ST मध्ये लावून द्यायचं. एक म्हणजे फोडा आणि राज्य करा, अशा पद्धतीचं हे वातावरण तयार आहे. हे केवळ आरक्षण संपवण्यासाठीच नाही, ते यांना संविधान संपवायचं आहे. तिरंग्याचा विषय निघाला ताई, तुम्हाला सांगतो, ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रध्वजाला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांच्या कार्यालयावर 52 वर्ष नागपूरला रेशीमबागला तिरंगा फडकला नाही, ते आज घर घर तिरंगा करून तिरंग्याचा अपमान करतायत. आणि तो तिरंगा नाही आहे, त्याच्यात 4 रंग आहेत. तुम्ही अपभ्रंश करताय लोकांचा. 4था रंग तुम्हाला सायलेंट का ठेवायचा आहे? अशोक चक्राचा रंग आहे, निळा आहे, का तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे? हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे या देशात. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, पुढे लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल, हा संविधानाचा अमृत महोत्सव आहे. विषय आहे संविधान आणि मराठा समाज. मराठा समाजानं आणि इतरांनी सुद्धा हा विषय डोळसपणे आणि अभ्यासपूर्ण हा संविधानिक दृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे. तरच इथलं वातावरण चांगलं होईल आणि ज्याला जे पाहिजे ते मिळेल. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय थोडं टेक्निकल बाबीवर आपण चर्चा करूया या बाबतीत. कारण मी सुरुवातीला सांगितलं की कलम 14 समानतेचा अधिकार आहे, 15-16 मध्ये आरक्षण आहे. कलम 14 हा नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे. त्यामुळं अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू नये असा अलिखित नियम आहे. बरोबर. आणि त्या संदर्भात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हे जे 9 जजेसचं खंडपीठ होतं, त्यांनी जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ती 50%ची अट टाकलेली आहे. पण त्याच्यामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. आता तामिळनाडूमध्ये काय झालंय, तामिळनाडूवर सगळेच चर्चा करतात. नेमकं तामिळनाडूत काय झालं याच्यावर कोणीच चर्चा करत नाही. तामिळनाडूत असं झालंय की तिथे SC ST यांची संख्या 42% आहे. आणि जेव्हा मंडल आयोग लागू झाला, म्हणजे इंदिरा साहनीचं जजमेंट आलं, तेव्हा त्यांनी 27% हे लागू केलं. 42 + 27 ते 69% झालं. हा महत्वाचा मुद्दा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनेक लोकांना तामिळनाडूचा मुद्दा जेव्हा या ठिकाणी येत होता त्या संदर्भातलं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी भानुसे सरांनी केलं. 69% झालं. 69% झाल्यानंतर घटनात्मक पेच निर्माण झाला. एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन, म्हणजे जेव्हा अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते तेव्हा काही गोष्टी निर्णय घ्यावे लागतात. मग काय झालं, ते शेड्यूल 9 मध्ये टाकलं. शेड्यूल 9 मध्ये टाकल्यानंतर तिथे सुप्रीम कोर्टाला धक्का लावता येत नाही. आता त्याच्यामध्ये लँड सगळे जजमेंट असतात टाकलेले. पण ते 2009 मध्ये शेड्यूल 9 मधून सुद्धा बाहेर आलेले. त्याच्यावर सध्या केंद्र मागासवर्गीय आयोग काम करतो. पण मी नवघरे साहेबांना सांगू इच्छितो की एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन जेव्हा तयार होत असते तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण वाढवता येतं. पण त्यासाठी तुम्हाला घटनेत विशेष घटनादुरुस्ती करावी लागते, जी 2/3 बहुमतानं करावी लागते. जर गरज पडली तर 22 घटक राज्याचा विधानसभेचं बहुमत तुम्हाला घ्यावं लागतं, जे टिकण्यासाठी. सुप्रीम कोर्ट किंवा कुठलंही न्यायालय या देशाचा मालक नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं काम काय आहे? जे कायदे घटनेत आहेत, जे कायदे संसदेत झालेत, जे कायदे विधिमंडळात झालेत, ते कायदे बरोबर आहेत की नाही. बिलकुल.
हे सांगण्यासाठी आणि त्या अनुषंगाने एखादा कायदा नसेल तर मग एखादं खंडपीठ बसतं, म्हणजे काय म्हणतात घटनापीठ बसतं बिलकुल. आणि त्याच्यावरचा तोडगा काढतं. तो केस लॉ होतो, पण तो केस लॉ सुद्धा थांबवण्याचं काम भारतीय संसदेत आहे ना जे. घटनादृष्टीत. तो कायदा ज्यावेळी होतो तेव्हा तो कायदा अंतिम असतो. बरोबर. पण महत्वाची गोष्ट ही आहे की काही बाबतीत बाबासाहेबांनी काही ठिकाणी अशी मेक मारून ठेवली की तुम्हाला घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का नाही अच्छा, लावता. चौकटीच्या बाहेर काही करता येणार नाही. बेसिक स्ट्रक्चर जे गाडीचं चेसिस असतं, होय. बेसिक स्ट्रक्चरला धक्का नाही लावता येणार. मग तुम्ही काही पण केलं तर. बरं. यांचे खूप प्रयत्न चाललेत ना संविधान बदलण्याचे जे. किंवा अजून सगळ्या गोष्टी करण्याचे. म्हणून तुम्हाला समजा आता आपल्याकडे गडचिरोली जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, एसटीची संख्या जास्त आहे. बरोबर. इथे एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस आहेत ना, तिथे बरं. अपवादात्मक परिस्थिती तयार होते ना. जे. आणि जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा नचिपंचा एक आपल्याकडे एक हे जे आपले अगोदरचे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद, हे त्याच्यावर होते नचिपंच्या त्या अहवालावर. तो अहवाल आलेला जे. आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय ना की बाबासाहेबांनी घटनेत कुठे म्हटलंय की वाढू नका म्हणून. बरोबर. पण बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या भाषणात पण सांगितलं होतं की तुम्ही ही चूक नका करू. ओपन म्हणजे ऑल कॅटेगरी मेरिट आहे. जे. ओपन म्हणजे केवळ एका पर्टिक्युलर जातीसाठी नाही आहे, हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं अंमलबजावणी कशी होते, ओपन म्हणजे ओपन मधलेच, म्हणजे हो. तुम्ही 50% घ्या सेपरेट 3% वाले आणि बाकीचे 50% सगळे. ही अशी अंमलबजावणी सुरू बरोबर आहे. आहे. बरोबर आहे. म्हणजे हे या पद्धतीने या देशात सुरू जे. आहे. कुठलाही मोर्चा निघाला नाही, आंदोलन झालं नाही, उपोषण झालं 50% मिळून गेलेलं आहे. नाही, ते तर 50% मिळालं. होय. त्याच्या व्यतिरिक्त 10% EWS हो, सुप्रीम हो. कोर्टाने बी टिकवलंय. मग सुप्रीम कोर्ट बी कोणाच्या तालावर नसते. जे. असा त्याचा प्रश्न आहे. म्हणून तुमचं आर्थिक निकषाचं आरक्षण इंदिरा साहनी जजमेंटमध्ये जातं आणि EWS कसं राहतं. बिलकुल. म्हणजे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांनी ज्याच्या ज्याच्या गरजेचं आहे, सोयीचं आहे, ज्याला गरज आहे या पद्धतीनं तुम्ही त्याची अंमलबजावणी करावी, जे. त्याच्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. परंतु बाबासाहेबच म्हणाले होते संविधान कितीही चांगलं असलं, बिलकुल. राबवणारे जर चुकीचे असतील तर वाट लागायला वेळ लागणार नाही. बिलकुल तेच होत आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात जे. घेतलं पाहिजे. म्हणून या देशात असं होतंय आणि त्यामुळंच हे जे सगळे सातत्यानं प्रश्न निर्माण होत आहेत ना, हे सातत्यानं प्रश्न निर्माण केले जात आहेत. याची उत्तरं यांच्याकडे आहेत, नाही असं नाही. याची उत्तरं संविधानात आहेत. जे. परंतु प्रश्न सोडवले की मग यांच्याकडे जे इतर प्रॉब्लेम तयार आहेत, म्हणजे रोजगारी आहे, बेकारी आहे, जे. आर्थिक समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, यांच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी मग हे मुद्दे पुढे केले जातात. बरोबर. मग धार्मिक मुद्दे पुढे करायचे, भावनिक मुद्दे पुढे करायचे, आरक्षणाचा मुद्दा पुढे करायचा आणि मग ओबीसी मराठ्यांमध्ये किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची. अशा पद्धतीचा उपक्रम या देशात सुरू आहे. म्हणून करता येऊ शकत नाही असं अजिबात नाही. मी नवघरे साहेबांना सांगतो हे करणं शक्य आहे, परंतु अगोदरच्या सरकारची फारशी इच्छाशक्ती नव्हती. यांची तर असण्याचं कारणच नाही. कारण यांना आरक्षण नकोच आहे या देशात. आरक्षण तर 2-3 हजार वर्षापासून त्यांचं आरक्षण आहेच ना त्यांना. जे त्यांना मिळतं. मला प्रश्न विचारला होता की राम मंदिराविषयी तुमचं काय मत आहे. म्हटलं माझं मत असण्याचं काय कारण आहे. बर. मी तिथं पुजारी म्हणून घेणार आहेत का मला. कधीच नाही. बर. जे. तिथं आरक्षण असणार आहे का. नाही. मला एक प्रश्न विचारला की तुम्ही शनीच्या चौथऱ्यावर पहिल्या पुरुष जात होते, आता महिलाच गेल्या पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. मी म्हटलं मग पुरुष जाऊन तरी काय करत होते. होय. तर आता महिला जाऊन काय करणार, त्या समानतेच्या जागा आहेत का. तुम्ही आहेत ना, तुम्हाला भारतीय राज्यघटनेत उगा तिथे कॉन्ट्रोवर्सी का करताय, लक्ष का विचलित करताय. हा, जाणीवपूर्वक हे मुद्दे पुढे आणायचे आणि लक्ष विचलित करायचं विकासाच्या मुद्द्यापासून आणि इथे जातीत धर्मात तेढ निर्माण करायची आणि अशा पद्धतीचं वातावरण पेटवायचं असं या देशात सध्या सुरू आहे. यापासून आता सगळ्यांनी सावध झालं पाहिजे असं मला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप महत्वाची मांडणी या ठिकाणी भानुसे सरांनी केलेले. बंधूजन हो, 50% हे जे चाललेलं आहे ना सध्या या देशात, होय, हे या पद्धतीनं ताब्यात घेणं आहे. माझा प्रश्न असा आहे की हिंदूंचे जे तीर्थक्षेत्र आहेत, हो, तिथं अशा पद्धतीनं होत आहे का. नाही होत.
म्हणजे देशातलं पहिलं असं एक मॅटर आहे किंवा असा हा प्रसंग आहे सर की सगळ्यांच्या धर्मांच्या त्यांच्या धार्मिक स्थळी ती लोक सगळी तिथे व्यवस्थापन मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहे. Yes. पण केवळ आणि केवळ महाबोधी बुद्धविहार बुद्धगयेचं जे आहे या ठिकाणी असणाऱ्या कमिटीच्या 7 लोकांपैकी जवळजवळ तुमच्या माहितीसाठी 4 लोक म्हणजे बहुमतामध्ये ही लोक हिंदुझम किंवा हिंदू असतील किंवा काय पंडे पुजारी असतील. म्हणजे तिथे आणि जे काही भिक्खू असतील किंवा जे बौद्ध म्हणून घेतले असतील ते काय महाराष्ट्रीयन भिक्खू नाही, ते हिमाचलकडचे भिक्खू आहेत की जे ज्यांचा आंबेडकरवादी या धम्माशी कुठलाही देणं घेणं नाही आहे. बरोबर. असं आहे. त्याच्यामुळे तिथे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप आहे. जी अशा पद्धतीनं हे ताब्यात घेणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे हो. या पाठीमागचा उद्देश आहे. जी. म्हणून मराठा सेवा संघाचीच नाही तर सर्व परिवर्तनवादी पुरोगामी चळवळींची तीच अपेक्षा आहे बिलकुल. की अशा पद्धतीनं हे झालं पाहिजे. बहुत अच्छे. आणि तो सर पाठिंबाच आहे की असण्याचं नसण्याचं कारणच नाही. काय मुद्दाच नाही. हां. जी. हे आहेच आहे आणि त्या पद्धतीनं व्हावं. आता तथागत आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. यस जी. आहेच म्हणजे जी. सर तुम्ही आदरणीय आहा सरांचं नाव घेतलं. बेटी ऍक्ट जो आहे दादा काका आपल्याला तो या ठिकाणी रद्द करण्याच्या संदर्भातली ही पावलं ही संविधानिक लढाई आहे. सर थोडंसं मांडाल. यस जी. तुम्ही आहा सरांचं नाव घेतलं. आपण इथले नागवंशीय जी. द्रविड बळीवंशीय बिलकुल. हा अशा पद्धतीनं ती मांडणी बळीवंश या पुस्तकात सरांची आली होय. आहे. पुढे सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून. जी. गौतम बुद्ध यामध्ये ती आली आहे. आपण इथले सगळे मूल निवासी आहोत. बिलकुल. हा म्हणजे आर्य अनार्य शैव वैष्णव जी. अशा या विषयावर आपल्याला खूप सखोल जाऊन बिलकुल, बोलता येईल. नक्की, नक्की. ते सांगता पण जी. येईल. आणि संविधानिक तरतुदी बाबासाहेबांनी ज्या करून ठेवल्यात सांगायचं तात्पर्य आहे की ते काही मेक मारून ठेवल्यात त्या जी. पद्धतीने ते करावंच लागेल. बिलकुल. सर म्हणाले तोही मुद्दा बरोबर आहे की बुद्धविहार असंच ठेवायचं, मूर्ती बदलायची अशा पद्धतीचं षडयंत्र या खूप देशात- वास्तविकता आहे. या देशात जोरदार सुरू- जोरदार टाळ्या या होऊन जाऊ द्या. देशात आपण सुरू झालेलं पाहताय आहे. लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या प्रस्तुत महाचर्चेचा कार्यक्रम आहे सर. हा सनातनच नाही हिंदूच नाही तर हा ब्राह्मणी धर्म आहे सर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा म्हणजे हा ब्राह्मणी धर्म आहे. ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. एखाद्या धर्मात तुम्ही जेव्हा असता तेव्हा त्याचे उपनयन संस्कार होतात जी. सगळ्या धर्मांचे. फक्त हिंदू धर्मामध्ये जेवढ्या जाती आहेत हो. ब्राह्मणांचे सोडून कुणाचे होत नाहीत. बरं. जानवं घालण्याची पद्धत मोंज करण्याची पद्धत फक्त ब्राह्मणांमध्ये येत आहे. बाकी ती कुणातही नाही. आणि बाकी ओबीसी आणि मराठ्यांना बहुतांश या देशात काय झाले 10-11 वर्षामध्ये जी. की काय बनले जास्तीत जास्त लोक तर अंधभक्त बनले. स्पर्धा लागली आम्हाला की आम्हाला हिंदू म्हणून घ्यायची. म्हणजे जी मराठ्यांपेक्षाही ओबीसीमध्ये जास्त आहे. बरोबर. सध्या ज्या मंडलला विरोध ओबीसींच्या ज्यांनी केलाय हो, त्यांच्यासोबत सगळे ओबीसी आज गेलेले आहेत. खरंय. जवळपास 99% त्यांच्यासोबतच आहेत. आणि जे आपले दलित नेते आहेत सगळे हो. हे बऱ्यापैकी तिकडेच गेलेले आहेत. नक्की. बाबासाहेब म्हणाले होते की या देशात अशिक्षितांचा प्रॉब्लेमच नाहीये. बरोबर. या देशात बहुत सुशिक्षितांचा अच्छे. पढे लिखो ने. हा म्हणजे इकडे येऊन पुरोगामी विचार मांडायचे, इथे बुद्ध सांगायचे, फुलशो आंबेडकरांची विचारधारा सांगायची आणि घरी जाऊन मात्र आजही अनेक मोंज करायची. हो आजही अनेक म्हणजे हिंदू म्हणून किंवा बाकीच्या जातीतल्या म्हणून म्हणत नाही मी. आजही बौद्ध धर्मात असणारे अनेक लोकांच्या घरात देव्हारे आहेत. होय. आजही वास्तविकता. सत्यनारायण वा. आहेत, पूजा होत आहेत. अनेक माझे मित्र आहेत. बरोबर आहे. आजही ते बाहेर पडलेलं नाही. ही बौद्धिक गुलामगिरी आपल्या नक्की, देशातली. वा. ही बौद्धिक गुलामगिरी जेव्हा जोपर्यंत बाहेर पडत नाही ज्या पद्धतीने होत नाही. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आहेत. किती लोकांना माहिती आहे? वा. किती आम्ही समजून घेतोय? बहुत अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे या देशात 2 कॉन्ट्रोवर्सी मला सातत्यानं दिसत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे जे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून बोंबलत आहेत सगळे. हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता? गीता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. यापैकी एक ओळही वाचलेली नसते. हो. किंवा तुमचं अलीकडचं RSSचं पंचम थॉटमध्ये काय हे काहीच माहीत नसतं. सावरकरांनी 6 सोनेरी पानात काय लिहिलंय काहीच माहीत नसतं. गडकरींनी संभाजीराजांचं काय केलंय काहीच माहीत नसतं. चिटणीसाच्या बखरीत काय हे काहीच माहीत नसतं. हिंदू राष्ट्र. बरोबर. दुसरीकडे दुर्दैवानं म्हणावं लागतं, हे मी दैववादी नाही पण दुर्दैव हा शब्द वापरावा अच्छा. लागतो या ठिकाणी. आपण जे संविधानाच्या जीवावर उड्या मारतो ना सगळे, जी. यापैकी 1% लोकांनी संविधान वाचलेलं नसते. अतिशय वास्तविकता आणि सत्यता आहे. 0.5% लोक म्हणजे 2% लोकांनी स्पर्शही केलेला नसतो. वा. संविधानात आपल्याला हक्क अधिकार काय दिलेत होय. कुठल्या हेही माहित धर्मामध्ये? नसते. जी.
मी आज नोकरी करतोय, सरांनी केली, मॅडमही करतायत, पण आम्ही हो. ठामेठोकपणे संविधानाच्या जोरावर बोलू क्या बात. शकतोय, बिलकुल. निर्भीडपणे बोलू शकतोय. ही ताकद संविधानानं दिली आज. खूप छान. हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपल्या कृतीत येत नाही, मग मतदानाचा अधिकार असू द्या किंवा अजून सगळेच असे अधिकार असू द्या, जोपर्यंत आपण कृतीत आणणार जे. नाही तोपर्यंत हे परिवर्तन घडणार नाही. अंधभक्तांची संख्या वाढत चालली. मी या पद्धतीचं स्टेटमेंट करेल की श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, आपला देश त्यापेक्षा आता वेगळा राहिलेला नाही. बरोबर. ही परिस्थिती आपल्या देशात येऊ शकते. आपण दूर नाहीत हे अच्छा. आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण आपलं संविधान वाचवलं नाही, लोकशाही वाचवली नाही, सजग झालो नाही, कृती केली नाही, सत्सद विवेक बुद्धी वापरली नाही, तर ही वेळ आपल्यावर येणार आहे. बाबासाहेबांनी आपल्यावर इतके मोठे उपकार करून ठेवले. बाबासाहेबाचं स्मरण, कारण एवढं सुंदर, एवढं चांगलं संविधान जगाच्या पाठीवर दुसरं तयार झालेलं नाही. बहुत अच्छे, क्या बात. गुरुवर्य सुरुवातीलाच म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ते 20 वर्षात या देशाचे शक्ल झाले असते, पण संविधानाची ताकद इतकी प्रचंड आहे ना, हे कुणीच करू शकलं नाही. आज अमेरिका आपल्यापेक्षा किती वर्ष अगोदर स्वतंत्र झाली, जे. अजून तिथे प्रमुख पदावर महिला बसू शकलेली नाही. आज आमच्या देशात आपण इंदिरा गांधी असतील किंवा आत्ताही राष्ट्रपती असतील, अनेक नावं घेता येतील. जे. हा महिलांना अधिकार या संविधानानं दिलेला आहे. म्हणून आपलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. हे जर आपण जपलं नाही, सांभाळलं नाही, सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली नाही, तर ती नेपाळची वेळ सुद्धा आपल्यावर यायला वेळ लागणार नक्की. नाही, किंवा पाकिस्तानची वेळ सुद्धा आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. जी, संविधान धोक्यात आहे काय? येस सर. जी. माझ्या अमेरिकेतल्या एका मित्राचा फोन आला. बोलू लागलो आम्ही. बर. मी त्याला म्हटलं, परत एकदा तुम्ही ट्रम्पला, तुमच्या एवढ्या सुशिक्षित राष्ट्रानं परत एकदा ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष करावं. बर. ते म्हणे आमचं सोड रे, तुमचं काय. बर बर. अरे मी म्हटलं ठीक आहे, आम्ही विकसनशील आहोत, हा. आम्ही तेवढे ज्ञानी झालेलो नाही, अजून आमच्यात जनजागृती व्हायची आहे, शिक्षण नाही झालंय. ते म्हणे ते नाही आहे, तुमच्याकडे होणं अपेक्षित जे. नव्हतं, आमच्याकडे ठीक आहे. म्हटलं असं कसं. अरे आमच्याकडे कुठे फुले शाहू आंबेडकर झालेत म्हणे, तुमच्याकडे झालेत ना. वाह, बहुत अच्छे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझं महत्त्वाचं एक वाक्य मला असं वाटतं की जग सध्या हुकुमशहाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे तिकडे पुतीन आहे, इकडे झिम्पिंग आहे, बरोबर. तिकडे किंग जॉंग आहे, इकडे ट्रम्प आहे. जपानसारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा गंभीर धोके आहेत सगळे. आणि आपल्याकडे तर या सगळ्यांचा बाप आहे. ह्या म्हणजे आमच्याकडं पहिलगाम घडवलं जातं, हो. आमच्याकडं पुलवामा घडवलं जातं. म्हणजे पुलवामाला 3.5 क्विंटल हो. RDX 200 किलोमीटर गाडी आत घेऊन येऊच कशी. त्या काश्मीरमध्ये चौकात चौकात तुम्हाला नाकेबंदी आहे तुम्हाला तिकडे जाताना, आणि तरी तो 200 किलोमीटर आत घेऊन येतो आणि डायरेक्ट सैन्याच्या बसमध्ये घुसतो. पहलगाममध्ये जे घडलंय, कुठे तुमचे आरोपी, कसलं युद्ध करत होते तुम्ही आणि काय केलं तुम्ही. ठीक आहे, आत्ता दिल्लीत घडलं, कोण आहेत आरोपी. हो. आणि घडल्यानंतर या देशाचे प्राईम मिनिस्टर भूतानला जातात त्या राजाचा सत्कार करायला वाढदिवसाला. म्हणजे हे गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे जी. सगळाच. आज PM केअर फंड म्हणजे प्राईम मिनिस्टर केअर फंड एक अस्तित्वात असताना त्याला पॅरलल PM केअर फंड म्हणजे प्रायव्हेट केअर फंड. अच्छा. त्याच्यात सगळे अदानी, अंबानी, मित्तल, गोदरेज, टाटा, बिर्ला ही भांडवलशाही व्यवस्था तयार झाली आपल्या देशात सगळी. बरोबर. देश हेच चालवत आहेत आणि हे सगळे तिथं पैसे जमा करत आहेत आणि कितीतरी लाख कोटी जमा आहे. अच्छा. कदाचित म्हणजे सगळे जुमले करूनही जर भाजप हारलं, आता जुमलेच चालू आहेत EVM पासून मतदार याद्यांपर्यंत, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही, ते स्पष्टच होत आहे. त्याची उत्तरं कोणी द्यायला तयार नाही. 2002ला सगळ्या विकसित राष्ट्रांनी EVM बंद करून टाकल्यात. हो. आमच्याकडे तिथून पुढे सुरू झालेत खऱ्या अर्थानं. म्हणजे त्या तिकड्या सगळ्या टाकलेल्या इकडे आणलेल्या आहेत आणि ते कसं काय चाललंय त्याच्यात हे सगळं चालू आहे. म्हणजे या मोबाईलमधून जर 500 किलोमीटर काही करता येतं तर EVM मध्ये काही पण करता येतं. बरोबर.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जर समजा जुमला त्यांचा नाहीच जमला तर इतके पैसे आणि इतकी यंत्रणा रेडी ठेवणार आहेत पर्यायी की तुम्हाला इथे काहीच नाही करता येणार आहे. तो पैसा तिथं जमा होतोय कितीतरी लाख कोटी. अच्छा. हां, म्हणजे मोदी PM झाले या देशाचे त्या दिवशी या देशावर 50 लाख कोटी कर्ज होतं या देशावर. आज ते 250 ते 300 लाख कोटीवर पोचलेलं आहे. जी. हे आपण हे कशासाठी म्हणजे जन्माला येणाऱ्या लेकराच्या नावावर पण कर्ज राहणार आहे आहे सध्या जे सध्या आहे. त्यामुळे आमचा हा वरतून नुसतं दिसतंय, आज सगळं पोखरल्या चाललंय. अच्छा. पोखरलेलं आहे. एक दिवस हे सगळं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे हे उद्या या सगळ्या वैचारिक लोकांना या सगळ्यांनाच ते वाचवायचं आहे. आणि जर आपण हे वाचवलं नाही तर वाट लागायला वेळ लागणार नाही. खूपच छान. अर्थात संविधान धोक्यात आहे. फक्त जाता जाता बाबासाहेबांची कृतज्ञता म्हणून 4 ओळी म्हणतो वा. की धन्य धन्य भीमराया, मला तुमचा स्वाभिमान, पारतंत्र्याला झुगारून केलेस आमचे जीवन प्रकाशमान. वा. थोर तुमचे उपकार पदोपदी मला जाण, भारताची भीमस्मृती आमचा तुम्ही प्राण. वा. दाविला सुराचा मार्ग महान, तुमच्याच चरणी लीन असावं हीच आमची ताण. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बंधूजनो. टाळ्याचा कडकडाट चालू झाला पाहिजे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्ध